हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. तर ही आहे पालकाची भाजी. तुम्ही बघू शकता एकदम कोवळी आणि लुसलुशीत अशी ही पालकाची भाजी आहे. आणि मुख्य म्हणजे हिची देठ तुम्ही बघू शकता अशी लाल आहेत बघा. तर अशी लाल पालकाची भाजी तुम्हाला जर कुठे दिसली रस्त्याला वगैरे किंवा बाजारात, तर तुम्ही ती बिनधास्त घ्या, कारण की ही भाजी अतिशय चवदार आणि चविष्ट लागते. पालकाची भाजी ज्यावेळेस चवदार करायची असते आपल्याला, त्यावेळेस सगळ्यात मोठं गुपित त्याचं खरेदी करतानाच असतं. अशी भाजी सिटीमध्ये सगळीकडेच मिळत नाही, पण अशी भाजी जर भेटली तर त्याचे अगदी देठ काढून घ्यायचे आणि पूर्ण भाजी ही वापरात आणायची, कारण की ही भाजी अतिशय चवदार असते. अगदी नावाला याची मी देठ काढलीत आणि सगळी भाजी अशी निवडून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही सगळे देठ वगैरे मी घेतलेले आहेत भाजीचे आणि ती आता मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतेय. पालकाची भाजी आपण म्हणतो बऱ्याचदा आवडत नाही, परंतु भाजी जर अशी लाल देठाची घेतली ना, तर तिची तुम्ही कशीही रेसिपी करा, म्हणजे अगदी हटून करा किंवा सुकी करा किंवा पनीर घालून पालक पनीर करा, कशीही भाजी छानच लागते. तर इथे मी धुतलेली भाजी रफलीच अशी तोडून घेतली आहे हाताने आणि पातेल्यामध्ये अगदी अर्धा कप पाणी घालून ती शिजवून घ्यायची आहे. पाणी चांगलं खळखळ मोठ्या गॅसवर उकळून त्यामध्ये भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. शिजताना वरचा जो फेस आहे ते तुम्ही काढून टाकू शकता. पळीने रफली असं तुम्ही जर हटवून भाजी करणार असाल तर जास्त शिजवून घ्या, परंतु मिक्सरमध्ये करायची असेल तर अगदी 5 मिनिट ही शिजवली पाण्यामध्ये तरी भरपूर होतं. आता इथे मिक्सरच्या जारमध्ये 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतले आहे आणि थोडासा लसूण मी फोडणीसाठी ठेवलाय. आता या वाटलेल्या लसूण मिरचीमध्येच आपली शिजलेली भाजी टाकायची. त्यातलं पाणी तुम्ही वापरात आणू शकता, परंतु त्याच्याने भाजी थोडीशी उगीर लागते, त्यामुळे मी हे थोडंसं पाणी राहिलेलं असतं ते नाही वापरत भाजीमध्ये. हे पाणी भाजीत वापरायला काहीच हरकत नाहीये, परंतु भाजी गरम गरम छान लागते, परंतु थंड जर झाली तर ह्या पाण्याने भाजी थोडीशी उग्र लागू शकते. त्यामुळे मी हे पाणी आता इथे वापरत नाहीये. 2 चमचे बेसन पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे. बेसन पिठाने सगळी भाजी अशी एकसारखी एकजीव होते आणि त्याला थोडासा दाटसरपणा येतो. आणि इथे मी अर्धा टोमॅटो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो फोडणीसाठी वापरायचा आहे. टोमॅटो सोबतच येथे मी भिजवलेली मुगाची डाळ वापरत आहे फोडणीसाठी. जास्त वेळने अर्धा तास भिजवलेली मुगाची डाळ आपण येथे घेत आहोत. याच्याऐवजी तुम्ही मठाची डाळ पण वापरू शकता. मठाच्या डाळीने सुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येते. आता फोडणीमध्ये आपण जो थोडासा लसूण ठेवलेला होता तो मी टाकलेला आहे बारीक बारीक कट करून. तसंच टोमॅटो पण टाकतेय. टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ टाकायची आहे. आता डाळ आणि टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. टोमॅटोची साईज बारीक होईपर्यंत आणि तो असा छान शिजल्यासारखा दिसेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. लगेचच त्यामध्ये आपली वाटलेली भाजी आहे मिक्सरमध्ये ती टाकायची आहे आणि पाणी टाकून ते व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. आता जितकी आपल्याला घट्ट पातळ लागते भाजी तितकी त्यानुसार आणि क्वांटिटी जशी हवी त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं. परंतु फार पातळ भाजी किंवा फार घट्ट भाजी छान नाही लागत. त्यामुळे अशी मध्यम कन्सिस्टन्सीची भाजी ठेवायची ही. आता मी बघू शकता तुम्ही येथे थोडीशी दाटसरच भाजी ठेवलेली आहे. बेसन पीठ असतं त्यामुळे सुरुवातीला जरी ती पातळ वाटली तरी पण एक उकळी काढली की तिला थोडासा दाटसरपणा येतो. बेसन पिठामुळे काय होतं की एक पालकाचा उग्रपणा पण कमी होतो, भाजीला एकसारखेपणा पण येतो आणि ती थोडीशी दाटसर व्हायला मदत होते. तर ही झाली आपली पालकाची हटलेली भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय चवदार लागते. या पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आणखीन आपण पालकाच्या अशा छान छान रेसिपी पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.